हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आता वाजलेत 9. तर मी फायनली माझ्या DJ ॲक्शन 6 प्रोमधून मी रेकॉर्ड करत आहे. कालच मी जाऊन घेतला. त्याचे मी क्लिप्स ॲड करेल. आणि पुण्यामध्ये फुल पाऊस चालू आहे. आता 9 तारखेला वारीला जायचं आहे, पण वारीचं पण अजून काही कन्फर्म नाही आहे. कन्फर्म आहे जायचं, बट पाऊस कशी काय आमची आपदा करणार आहे ते नाही माहिती. तर बघू आजचा दिवस कसं जातं. संध्याकाळी शूटला जायचं. अजून काय काय आहे आधीमध्ये तुम्ही बघू. आणि असं काय आहे नजारा माझ्या घरातून. फुल पाऊस चालू आहे गाईज. एवढा पाऊस पडतो बाहेर, एवढं सगळं काय चालू आहे. आणि मम्मीला आहे ना ते इडली खायची आहे, मेदूवडा खायचा आहे. आपण जाऊया आता, इडली घेऊन येऊया. चला. तर गाईज फायनली मी रेनकोट घालून निघालो आता जेवढा पावसात, कारण मला पण इडली वडा खायचा. आणि खूप पाऊस होतो आहे, म्हणजे जिथं तिथं रेड अलर्ट सांगितलं आहे. तर आपण कॅमेरा पण चेक करूया कसं काय होतं ते. हां, असं काय आहे. खाली फ्लिपफ्लॉप आहे, रेन पॅन्ट आणि रेनकोट जॅकेट आहे. चला जाऊया मग. आता काय आहे, दुसरं ऑप्शन नाही आपल्याजवळ. ही आहे ॲक्टिवा. आपण ह्या ॲक्टिवावरती जायचं. आता मजा येणार, पावसात भिजणार मस्तपैकी. चालू झाली पाहिजे फक्त. हो हो, पहिल्या ह्याच्यातच चालू झाली, परत बंद झाली. चालू झाली. टाडाव टाडाव. पिओ कसला भारी वाटतं ना. म्हणजे आता थोड्या दिवसात मोटर ब्लॉगिंग पण चालू होणार आहे. ये चला जाऊयात, इडली घेताना भेटूया. बाय बाय. पाणी इथं बघ खूप पडतंय. तुम्हाला मी नदी पण दाखवतो. ओ माय गॉड, आईच्या गावात कसली भरली नदी. काय खरं नाही. त्या नदीला म्हणजे आधी खाली आहे ना दगडं दिसत होती आधी, म्हणजे सगळं काय दिसायचं, पण आत्ता काहीच दिसत नाही. सगळं भरलंय. अवघड आहे. ते मंदिर ते मंदिर दिसतं तुम्हाला, त्या मंदिरा आतमध्ये पाणी चाललंय. तिथं स्मशानभूमी आहे. खूप डेंजर आहे. पाऊस खूपच वाढलाय, दिसत नसेल पण खूप पाऊस वाढलाय. आणि काय बोलू शकतो, इडली खायची आपल्याला. तर आलो आता जवळ. हे फ्लोरा रेसिडेन्सी येते. जर इडलीवाला बंद असला तर काय करू शकतो, आपल्याला घरी जावं लागेल. काय जाणू, इडलीवाला बंद आहे. इथे एक इडलीवाला असतो, इडलीवाला आता बंद आहे. तर आता आपण दुसरीकडे जाऊया. जर तो जर चालू असेल तर ठीक आहे. आणि आपण दमनच्या दुकानात पण जाऊन या. आता आलो आहे तर बाहेर, कारण पावसात परत निघायला मग नाही सोडणार. आणि रेनकोट घालून बोलले तर मग काय फरक नाही पडत. आणि कॅमेरा पण चेक करायचा आहे ना मेरी जान. चला जाऊया दमनच्या दुकानात. दमनला पण दाखवूया नवीन कॅमेरा घेतला. चलो मिळते होतोय. आणि पाऊस खूप वाढला आहे बघा. दमनच्या दुकानात भेट. आला दमन आला. I am going in my house coming. कुठे चालला तू? चाललं जरा कामात. चल ना, मी पण तिकडे येतो. चाललंय. अजून ब्लॉगिंग चालू केली. बाय बाय. I am going Chamri Ghat. Bye bye. फुल माझ्या चालू आहे काय. खूप जोरात
पाऊस चालू आहे खूप जोरात. विचित्र इडली तर काय भेटली नाही पण वेगळीच मजा चालली आहे त्यावर भेटलाय वगैरे. ट्रॅफिक आलं ट्रॅफिक आलं ट्रॅफिक आलं ट्रॅफिक आलं. ते पण दिसते. आम्ही निघालो आमच्या अंगातले मस्ती. आता आम्ही निघालो नाशिक फाट्याला. तर जाऊया. दिसत नाही जमत. नाशिक फाट्याचा प्लॅन कॅन्सल केलाय कारण इथं तर आमची मजा झाली फुल. पाणी वा किती भरतंय शांत गावात. आणि त्याला पण ऑर्डर द्यायला जायची होती आणि मला घरून मम्मीचा कॉल येत होता म्हणून मी आता घरी चाललोय. हीच होती आमची मजा थोडीशी. मी तुम्हाला अजून एकदा ब्रिजवरचं पाणी दाखवतो. किती पाणी भरलं तुम्ही फक्त बघा. कशासाठी गेलो ती काय भेटली नाही. मी तुम्हाला बोललो ना स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचं पाणी बघा नदीत पाणी झाले भरलं पाणी फुल पाणी भरलं. तिकडनं हे पाणी इकडे येतंय आणि हे सगळं पाणी भरलेलं. जसं आम्ही घरी आलो ना रेनकोट असं वाळत टाकलं तेव्हा इथं हे नका बघू. हां इथं हे टाकले रेनकोट वाळायला आणि फुल पाऊस चालू झाला आहे. एकदम असा पाऊस चालू झाला आहे ना म्हणजे मी गेलो होतो त्यावेळेस जरा कमी तर होता पण आता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस चालू झालेला आहे. शूटला जायचं तर कन्फर्म नाही आहे माझं अजून कारण तो क्लायंटला वगैरे काय विचारणार आहे माझं अजून. मी शूट करतो ते एक फ्लूट आर्टिस्ट आहे. मी त्याचं शूट करायला चाललो आहे आज. तो त्याच्या क्लायंटला विचारणार आहे म्हणजे जिथं इव्हेंट आज होतोय त्याला विचारतोय तो कसं काय होतं ते सांगूया. आता वाजलेत किती वाजलेत बाबा 11 वाजलेत पण वाटत नाही 11 वाजल्यासारखं कारण संध्याकाळ एकदम अशी संध्याकाळ अशी होतं ना पावसामुळे असं एकदम अंधार झाला आहे. खूप पाऊस चालू आहे पुण्यात आणि जिथे तिथे आता मला वारीला जायचं. वारीचं पण मम्मी बोलते की पोस्टपोन करायचं सगळं काय करायचं. आता गणेश दादावरती तो काय डिसिजन घेतो कारण मुंबईवरून सगळेजण येतात आणि मग मी इथून जॉईन होतो त्यांना आळंदीमध्ये आणि आम्ही वारी करतो ती जास्तीत जास्त 8 ते 9 दिवसामध्ये आमची वारी कंप्लीट होते आळंदी ते पंढरपूर. कारण दादाचं ऑफिस मामाचं ऑफिस सगळं तसलं काय ते बघायला लागतं. कामाच्या सुट्ट्या वगैरे सगळं काय मग ते सगळं मॅनेज करून आम्ही 9 दिवसावरती वारी हे करतो. हॅलो गाईज आय एम बॅक. म्हणजे आत्ता अंघोळ झाली आहे आणि ते हे बघा इथे पाणी एवढं भरलं आहे घराखाली माझ्या समोरच्या ग्राउंडमध्ये तेवढं पाणी आहे आणि त्या नदीच्या तिथे बघा किती गर्दी जमा झाली आणि पाणी किती भरलं आहे ते. आणि तिकडचा जो रोड होता तुम्हाला जो मागाशी दाखवला होता की तो रोड पण बंद केलेला आहे आता पूर्णपणे. आणि आत्ता आपल्याला जायचं 5:30 वाजता शूटला म्हणजे 6-7 वाजता तिथं पोचायचं. खडकवासल्याजवळ आहे तिथे जाऊया. तुम्हाला दाखवतो मी आता काय शूट करणार आहे म्हणजे तिथला फ्लूटचं म्हणजे सगळं काय शूट करायचं आहे. तर बघूया काय होतं ते. पाऊस तर चालू आहे थोडासा म्हणजे आता तरी कमी झाला आहे पण खूप चालू आहे. आणि ही नदी एवढी नदी पहिल्यांदा भरली आहे इथे माहीत आहे. आता ही एवढी नदी कधी भरत नाही. सही वाटतंय. चला जाऊया. काही जणू
आपल्याला भजी चांगले भेटतात खायला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. उशिरा निघालं तरी चालेल. टाळाव टाळाव. असं काय रेडी झालोय मी. रेनकोट, कॅप, आतमध्ये उडी आणि शूज मी ह्याच्यात कॅरी केलेत. ह्याच्या आतमध्ये प्लॅस्टिकची पिशवी आहे. तर आता असं मी चाललो आहे जगताप डेअरीला गाडीवरती. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो कसं कसं जातं आहे ते. चलो बाय बाय, मिळते. काय जसं मी घरातून निघालो तसं पाऊस पूर्णपणे, म्हणजे पूर्णपणे नाही बट गेला आहे. जेवढा वाटत होता की येतोय तेवढा नाही येतोय. मला पडू द्या. इकडनं तर फुल जाम आहे. इकडनं नाही जाणार मी, इकडनं नाही गपचूप. भले पाणी उडत जातो इकडनं, तर तिकडनं तर फुल जाम आहे. फुल जाम आहे म्हणजे तिथे माझ्या गुडघ्यापर्यंत तिथे पाणी असेल. मला तिथून जायचंच नाही, इच्छाच नाही माझी. इच्छा मेली तिथून जायची. चला पाऊस काहीच नाही. आता पाऊस गेलाय म्हणजे जेवढा होता तेवढा काहीच नाही पाऊस. उगाच एवढं रेनकोट ते घालत बसलं म्हणजे पूर्णपणे गेलेलं आहे. एकदम म्हणजे एकदम बारीक चालू आहे पाऊस. उगाच घाबरत होतं घरात बाहेर पडायला. ठीक आहे, जिथे तिथे पाणी भरलेलं आहेच. आईच्या गावात इथून पण फेल झालं. इथून फुल भरलंय म्हणजे इथे काहीच ऑप्शन नाही. आणि पाऊस परत चालू झालेला आहे गाई जाणं. मला जर वाटतंय आपण इथून सरळ आता बाहेर निघूया, मेन रोड पकडूया आणि तिथनं जाऊया. हे मधनं जर गेलो ना लय वाट लागणार. थांबा मी तुला दाखवतो, रोड दाखवतो 2 मिनटं. मेन रोडला एवढं प्राणी आहे आणि ब्रिज अजून खूप लांब आहे. खूप म्हणजे खूप लांब आहे अजून ब्रिज. खूप पाणी आहे. तर मी हिम्मत केली आणि गाडी टाकली आहे. बघू काय होतंय ते. आईच्या गावात एवढं पाणी होतं मला वाटलं काय नाही, काय खरं नाही वाटलं होतं. काय गाडी काढली तर पाणी, ब्रिजवर तर पाणी बघायला एवढे लोक आले तेव्हा. फुल पिकनिक स्पॉट झाला हा. पण पाणी तेवढं आहेच. खूप पाणी आहे, खूप. म्हणजे ब्रिजला खाली पाणी टेकलंय ते, एवढं पाणी आहे. पिकनिक स्पॉट झालाय. आता फक्त इथून जायला चान्स. हो, महादेव मंदिर तर एवढं भरलंय, मंदिराच्या आत पाणी आहे. कसं जाणार आहे भाई आज शूटचं काय खरं वाटत का. NW Vlogs. हां चला. इकडनं पण तेवढंच पॅक आहे. पूर्ण आत पाणी आलेलं आहे. तिथून तर आता मी निघालोय म्हणजे मी आलोय मेन रोडला. मी जातो जगताप डेअरीला. कसंही म्हणजे आपल्या हायवेला आलोय, मेन हायवेला. पण आता प्रॉब्लेम काय माहिती का, इथून मी चाललोय तर आहे, पण रात्री येताना कसं काय बघूया. काहीतरी होईल. खूप विचित्र पाणी भरलंय, विचित्र म्हणजे आता मी जेवढा वर्ष इथं राहतोय त्या महादेव मंदिराजवळ, इथं मी पिंपरी चिंचवडला शिफ्ट होऊन मला कमीत कमी 6-7 वर्ष झाले. पण एवढं पाणी भरलं नव्हतं आजपर्यंत कधी, जेवढं आज भरलंय पाणी. आणि त्यात नशीब की पाऊस थांबला आहे. पाऊस जर अजून चालू झाला ना तर अजून फुल पाणी भरेल, अजून वाट लागणार आहे.
बघूया काय करायचं ते. चला भेटूया आता तुम्हाला डायरेक्ट जगताप डेअरीला गाडी लावून. टडाव. पाऊस परत चालू झाला आहे, एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे आणि मी पोचलोय म्हणजे जगताप डेअरीला आलोय मी. चला गाडी लावायची आता शॉपच्या तिथे आणि मग जाऊया. तर गाईज मी शूटला जात नाही कारण पाणी जिथे तिथं खूप पाणी भरलेलं आहे. तर आता मी चाललो आहे घरी नाही, आता मी चाललो आहे दमनकडे जाऊन परत मी घरी जाणार आहे. तर पाऊस चालूच आहे, पाऊस अजून वाढला आहे आणि एवढं पाणी भरलंय तुम्हाला काय सांगू. तिथं एवढं पाणी आहे. आता असं वाटतं मी पुण्यात राहतोय का मुंबईत राहतोय. मुंबईत जेवढं पाणी भरतं ना तेवढं पाणी भरतंय, हे बघा ना. तर जाऊया आता दमनकडं आणि मग थोडीशी मस्ती करून मग घरी जाऊया. चला बाय बाय. आलो होतो मजा मस्ती करायला पण ना हे घेऊन चाललो आता घरी. पण आता हे कुठं कसं ठेवू ना. हा मग हे सगळं शॉर्ट करू द्या, पाऊस चालू आहे. मग भेटतो, बाय बाय. बॅक टू दिस रोड काय. आणि पाणी बघा, उतरून दाखवतो. चित्र परिस्थिती झाली. नीट काढायला लागणार आहे मला गाडी. गाडी बंद पडली होती, गाडी म्हणजे पूर्ण बंद पडली होती गाडी. आता गाडी इथून डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाणार आहे 2 दिवसात. विचित्र हालत झाली. आता चला इथून आता जाऊया घरी. 2 मिनटं आता इथून घर गाठतोय मी. आता घरी भेटूया, लय झाली नाटकी. बाय बाय. हॅलो गाईज, आय एम बॅक घरी. कारण नो शूट, नो नथिंग तसं काय नाही. कारण खूपच पाणी आहे आणि खडक असायला जायचं होतं. तर मी म्हटले नाही, माझ्याकडून नाही होणार, मी कॅन्सल करतो. आणि आपण जगताप डेअरीला जाऊन कोथिंबीर टमाटा घेऊन घरी परत आलेलो आहे. आणि जर तुम्ही ब्लॉग हा जर ब्लॉग तुम्ही जर इथपर्यंत बघितला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला व्हिडिओज बघायला अजून पुढचे नवीन ब्लॉग येत राहतील. तर